क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आदर्श शेतकरी तालुक्याचे खरे भूषण आहेत. प्रदीप वाघ आज मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील कणसरी ढाबा येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शेतकरी व पशुपालक प्रशिक्षण व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला पंचायत समिती माजी सभापती प्रदीप वाघ अध्यक्षस्थानी होते। या मेळाव्याला संबोधित करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की शेती हा व्यवसाय आपला पिढीजात व्यवसाय असून आपल्या नव्या पिढीने शेतीकडे वळले पाहिजे। आज जे आदर्श शेतकरी व पशुपालक आहेत ते मोखाडा तालुक्याचे खरे भूषण आहेत, असे गौरवोद्गार शेतकरी व पशुपालकांबाबत वाघ यांनी काढले। यावेळी गट विकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले की पंचायत समिती सदैव शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे। यावेळी गट विकास अधिकारी अक्षय पगार यांनी सांगितले की पंचायत समिती सदैव शेतकरी बांधवांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण पंचायत समितीच्या कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन गट विकास अधिकारी यांनी केले। मोखाडा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष व आदर्श पशुपालक नवसू दिघा यांनी देखील दूध व्यवसायात मिळवलेल्या यशाची माहिती शेतकऱ्यांना दिली। तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी व पशुपालकांनी आपली यशोगाथा यावेळी सादर केली। या प्रसंगी उपस्थित आदर्श शेतकरी व पशुपालक यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला सह उपायुक्त कुलकर्णी मोखाडा, तालुका कृषी अधिकारी जोशी, सरपंच गीता पाटील, हिरामण पाटील, पोशेरा, उपसरपंच युवराज हडळ, उपसरपंच नंदकुमार वाघ, कृषी अधिकारी गोडे, चौरंगे, ग्रामसेवक मंगेश पाटील, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पोटे यांनी केले तर कणसरी ढाबा मालक जयराम वाघ यांनी उत्तम आयोजन केले।